सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज सकाळी महत्त्वपूर्ण 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ जो आहे तो म्हणजे मुंबईला लेखीसाठी पात्र ठरलेल्या चालक पदासाठी जे काही 15,012 उमेदवारांचं जे काही GR विश्लेषण होतं ते पूर्णपणे दिलेलं आहे। आणि त्याच पद्धतीनं MPCचा 1 वर्ष वयवाढीचा विषय काल झालेला होता, त्याचं पण GR विश्लेषण प्लस याच्यावरती मुंबईच्या लेखी परीक्षेवरती काय इफेक्ट होणार का याचंसुद्धा विश्लेषण दिलेलं आहे की 5 तारखेचा पेपर पुढे जाईल की मागे येईल किंवा होणार की नाही होणार अशा पद्धतीनं तो सुद्धा विश्लेषण दिलेलं आहे। हे दोन्ही विश्लेषण पाहायला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी 2 आयकॉन येतील, त्या आयकॉनवर टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे। आत्ताचा खूप महत्त्वाचा विषय की खूप वर्ष झालं जसं MPCमध्ये सुद्धा एक विषय प्रलंबित होता की वयवाढीचा विषय, आणि त्याच पद्धतीनं पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा विषय प्रलंबित आहे अजूनसुद्धा। आणि दोन्हीसुद्धा सरकार किंवा आताचे जे सरकार आहे तेच होतं आणि त्यावेळी पण सरकार तेच होतं, माणसं तीच होती। पहिला आपण बघणार आहोत की हे जे वयवाढ भेटलेलं आहे MPCला 1 वर्ष वयवाढ हे जास्त आहे का किंवा बरं आहे का सर, किंवा त्यापेक्षा MPCनं जर 1 वर्ष वयवाढ दिला असेल तर अशाच पद्धतीनं पोलीस भरतीला किती वर्ष वयवाढ भेटेल हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे। आणि MPCच्या GRमध्ये खूप महत्त्वाचा विषय त्यांनी दिलेला होता की 1 जानेवारी 2024 ते तो शासन निर्णय जो वयवाढीचा शासन निर्णय काल आलेला होता ती तारीख होती 20 डिसेंबर। तर ह्या 20 डिसेंबरपर्यंतच त्यांनी तो विषय केलेला आहे, म्हणजे इथून पुढच्या ज्या पदभरती पडणार आहेत त्याला वयवाढ भेटणार नाही असं त्या GRचं मिनिंग आहे। त्याच्यावरती आपण पूर्णपणे विश्लेषण करणार आहोत। जर त्यांनी नाही सांगितलं तर वयवाढ भेटेल का किंवा सरकार काय करेल याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहून घ्यायचं आहे। सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। आणि त्याच पद्धतीनं 2 टेलिग्राम चॅनल, 1 व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे आपला, त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तिथे जाऊन तुम्ही तिन्ही ग्रुप जे आहेत ते जॉईन करून घ्यायचं, जेणेकरून असे परिपत्रक GR बिनतारी संदेश परिपत्रक जे काही असते ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं काम आपला चॅनल प्रामाणिकपणे करतो आहे। त्याच पद्धतीनं डेली जो व्हिडिओ पडतात त्याचंसुद्धा विश्लेषण करतो आहे। सो एक 30 सेकंद वेळ घेतो तुमचा। आपली मुंबईची जी काही स्पेशल फास्टॅग बॅच आहे त्याच्यामध्ये सगळे विषय कव्हर करून घेतो आहे क्विज स्वरूपात। एकाच याच्या 1 टाईम फीमध्ये 99 रुपयेमध्ये सगळे विषय तुम्हाला पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत भेटणार आहेत, सोबत PDF सुद्धा भेटणार आहे। अशा पद्धतीने इम्पॉर्टंट जे काही प्रश्न असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते आपण तयार केलेले आहेत। सो जर हवे असतील तर या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबर त्याला तुम्ही पटकन जाऊन मेसेज करा, तुम्हाला आपली टीम मदत करेल। तर बघूयात की MPCचा जो कालचा GR आहे तो पूर्ण तर विश्लेषण केलेलं आहे। थोडक्यात त्यांनी काय सांगितलं ते पण बघूया। त्याच्या आधी खूप महत्त्वाचं म्हणजे जे काही आता पदावर लोक आहेत, जे काही मंत्री संत्री असतील किंवा मुख्यमंत्री, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री आहेत। सो 30 लोक आहेत, चेहरे चेंज झाले, चेअर चेंज झाले, वरचा खाली आला खालचा वर गेला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात। आणि त्यांच्याच कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रेकॉर्डिंग किंवा जेव्हा विधानसभेच्या अगोदर काही सभा चालू होत्या, रणधुमाळी चालू होती, त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की पोलीस भरतीच्या मुलांना आम्ही 1 वर्ष वयवाढ किंवा 1 संधी शेवटची देणार आहे, ते सुद्धा बोलले होते। त्यानंतर देवेंद्र फडणवीस ज्यावेळी 2022-23चं ग्राउंड चालू झालेलं होतं, ऐन पावसाळ्यात खूप मुलांचा हाल चालू होते आणि हा माणूस मीडियासमोरच येत नव्हता किंवा त्याच्यावरती काही बोलायला चालू नव्हता। काही मुलं पडत होती, पाय घसरून हात मोडत होते, पाय मोडत होते, 4 मुलं एक्सपायर झाली, मृत्युमुखी पडली, तरीसुद्धा त्यांनी काही दखल घेतली नाही। शेवटी दिल्लीला जाऊन आल्यानंतर एक मीडियासमोर बाईट दिली की आता आम्ही पोलीस भरतीला वयवाढ देऊ शकत नाही, कारण ऑलरेडी पोलीस भरती सुरू झालेली आहे, आम्ही मध्येच हा विषय करू शकत नाही। पण विधानसभेच्या अगोदर नवीन पदभरती पाडणार आहे ज्याची संख्या होती 9,000, आणि ह्या 9,000 पदभरतीमध्ये आम्ही मुलांना 1 वर्ष किंवा 1 संधी शेवटची देण्यात येणार आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं। त्यानंतर मग आचारसंहिता लागली, निवडणुका झाल्या, निकाल झाला, त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री पदाची शपथविधी पण झाला, सगळ्या गोष्टी झाल्या, पण कोणत्याही काही नाही जैसे ते काम स्टॉप आहे। पदभरतीचं 100 दिवस सांगितलेलं आहे, 1.5 लाख पदभरती, अजून एकासुद्धा विभागामध्ये भरती पडायला नाही आहे। जवळजवळ 8-10 दिवस आता होऊन गेलेले आहेत। अशा पद्धतीने 100 दिवस कधी होतील कळणार पण नाही, आणि त्या माणसाला कदाचित मग त्या गोष्टीची जाणीव करून द्यावी लागेल की तुम्ही काहीतरी बोललेला होता, त्या पोरांचं काहीतरी करा म्हणून। आता हा झाला पाठिंबाचा विषय की त्यांनी काय सांगितलं होतं आणि अजूनपर्यंत काय केलं आहे। तर वयवाढीचा विषय पोलीस भरतीच्या रिलेटेड MPCचा तर एक पाऊल पुढे गेलेलंच आहे, पण 1 वर्ष वयवाढ MPCसाठी ही काही जास्त नाही, लक्षात ठेवा। इतर मुलांचं नुकसान होणार आहे। 1 वर्ष 1 दिवस, 1 वर्ष 2 दिवस, 1.5 वर्ष 2 वर्ष, काय विषय, काहीच विषय नाही आहे। त्यामुळे हे वयवाढ जे आहे ती कमीच आहे, लक्षात ठेवायचं। आणि ह्या दृष्टिकोनातून कदाचित 1 वर्ष फक्त मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस जे काही नवीन पदभरती आहे त्याच्यासाठी सुद्धा 1 वर्ष वयवाढ दिली जाते। फक्त 1 वर्ष आत्ताच
हे जे काही MPCचा विषय आहे त्याच्यावरून मी बोलतो आहे, लक्षात ठेवा. 1 वर्ष म्हणजे जास्त नाही आहे आपल्या मुलांसाठी. तर इकडं 88, 87, 89, 90 अशा पद्धतीनं सालची जी मुलं आहेत त्यांचे ग्रुप तयार झालेत की आम्हाला वयवाढीची संधी भेटणार आहे, आम्हाला वयवाढीची संधी भेटणार आहे. या आदेशावरती आणि सरकारच्या विश्वासावरती गेले खूप वर्ष झाली ही मुलं त्यांच्यावरती विसंबून लक्षात ठेवायचं. आणि MPCने एक पाऊल पुढे टाकलं आहे. MPCने फक्त 1 वर्ष वयवाढ दिल्या. ते कोणासाठी दिल्या की 1 जानेवारी 2024 ते 20 डिसेंबर म्हणजे आजचा जो शासन निर्णय कालचा तिथेपर्यंत येऊपर्यंतच्या शासन निर्णयामध्ये ज्या काही भरती असतील, ज्या भरती पडल्या असतील, ज्याचे फॉर्म भरून घेतले असतील, एक्झाम झालेले नसतील, DV झालेले नसेल, मेडिकल झालेलं नसेल, नियुक्ती झाली नसेल, अशाच फक्त जे काय जाहिराती आहे यांना 1 वर्ष वयवाढ देण्यात यावी म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि 20 तारखेच्या नंतरच्या ज्या काही जाहिराती पडतील, मग ते वनरक्षक असेल, वन विभाग असेल, महाराष्ट्र शासनातील विविध डिपार्टमेंटमधले असतील तर यांच्यासाठी वयवाढ देण्यात येणार नाही म्हणून सांगितलेले आहे. आणि पाठीमागची जी त्यांची वयोमर्यादा असेल तीच अट त्याच्यामध्ये कंटिन्यू राहील याची नोंद घ्यायची आहे म्हणून MPCनं सांगितलेलं आहे. मग आता हा एक विषय डोक्यात आला आहे मुलांच्या की सर MPCनं जर असं सांगितलं असेल तर मग नवीन पदभरती पडणार आहे त्याच्यामध्ये वयवाढीचा विषय काय होईल का नाही होईल. लक्षात ठेवा, त्यांनीच बोललेले होते, त्यांच्यासुद्धा डोक्यात आहे आणि ह्याच्यावरती 2 मीटिंग पण झालेल्या आहेत त्या वयवाढीवरती, जे काही पोलीस भरतीच्या रिलेटेड आहेत त्यावरती. तर पोलीस भरतीला सुद्धा वयवाढ देणार, मी नाही म्हणत नाही, पोलीस भरतीला सुद्धा वयवाढ देणार. पण जसं MPCला तुटपुंजी वयवाढ दिली 1च वर्ष, तसं फक्त जर मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीसला 1च वर्ष दिली तर कदाचित मुलामुलींचं नुकसान 100% होणार आहे. म्हणजे जी मुलं 87, 88, 89 ही मुलं त्यांच्यावरती विश्वास ठेवून होते त्या मुलांचं याच्यामध्ये नुकसान 100% होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं आता त्याच्यावरती सुद्धा निर्णय येईल, त्याचाच काही विषय नाही की पदभरतीच्या अगोदर हा विषय होणं गरजेचं आहे आणि होणार. कारण की तो त्याच्यावरती समिती बैठक होऊन 1-2-3 पावलं पुढे सुद्धा गेलेली आहे. पण मग विविध राजकारण असेल, निवडणुका असतील, आचारसंहिता असेल, ह्याच्यामुळे ते काम स्टॉप झालेलं होतं. सो हा विषय पहिला क्लिअर झाल्याशिवाय नवीन पदभरती पडू शकत नाही. ह्याच्या आधी पण बोललेलं होतं आणि आता पण बोललेलं होतं. आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये मुलांना वयवाढ भेटणार, पण ही वयवाढ सेम MPC सारखी असणार, लक्षात ठेवायचं. आज बोललो आहे, परत ज्यावेळी पडेल वयवाढ निघेल त्यावेळी तुम्हाला हे वाक्य परत एकदा सांगणार की मी तुम्हाला बोललेलं होतं की वयवाढ देणार, पण कमी वयवाढ देणार, जास्त प्रमाणात वयवाढ देणार नाही याची नोंद घ्यायची आहे. सो अशा पद्धतीनं तुमच्या मनातले जे प्रश्न होते की सर MPCला एवढीच दिली तर आम्हाला किती भेटणार, आणि त्याच पद्धतीनं MPCने सांगितलेलं होतं की 1 जानेवारी ते 20 डिसेंबरपर्यंतच्याच फक्त, तर पुढं काय होणार का. तर हा विषय एकदम जुना आहे. त्या एकदम जुना असल्यामुळे याच्यावरती 2-3 पावलं पुढे गेलेले आहेत. आणि ज्यावेळी पोलीस भरतीला वयवाढ भेटेल त्यावेळी मात्र वनरक्षक असेल, वनमजूर असेल, वनसेवक काय असेल ते असेल आणि इतर ज्या भरत्या असतील सरळ सेवेच्या त्या भरत्यांमध्ये सुद्धा हा GR 100% लागू होणार याची नोंद घ्यायची आहे. कारण की कोणत्याही पद्धतीनं कोणावरती अन्याय होऊ देणार नाहीत असं मला वाटतं. सो एकंदरीत तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते की सर वयवाढीचा विषय काय होणार, महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये वयवाढ भेटणार का, वयवाढ 100% भेटणार. फक्त जागा जरी कमी असल्या तरीसुद्धा त्याच्यामध्ये जे संधी दिलेली असणार आहे शेवटची ती 1 वर्ष वयवाढ करूनच दिली असणार आहे. जास्तीत जास्त 1.5 ते 2 वर्षापर्यंत होऊ शकते. पण त्यांच्या डोक्यात काय चाललं आहे हे कुणी सांगू शकत नाही. आता MPCसुद्धा मुलं खूप मोठ्या प्रमाणात 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष देतील असं त्यांना वाटत होतं, पण त्यांनी 1च वर्ष वयवाढ दिलेली आहे याची नोंद घ्यायची आहे. आता पोलीस भरतीमध्ये किती देणार याच्याकडे लक्ष लागणार आहे. 100% वयवाढ भेटणार, फक्त किती इयर्स देणार, किती वर्ष वयवाढ देणार ह्याच्याकडं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पोलीस भरती करणाऱ्या मुलांचं, जे काही 1 लाख 1.5 लाख मुलं जी 2022-23च्या पोलीस भरतीमधून हुकलेले आहेत 2-4 दिवसांनी, 5 दिवसांनी, ते पण शासनाच्या जे काही भोंगळ कारभार आहे किंवा जे काही लेट होणारी परिस्थिती आहे, कंडिशन आहे, त्याच्यामुळं ही मुलं मुकलेली आहेत. नसेल तर त्यातली काही मुलं 1000 पैकी किंवा 1 लाख पैकी 200 मुलं, 150 मुलं ही पदावरती असते, आता नियुक्ती घेतलेली असते, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय पाठीमागे शेअर केलेला आहे. आणि 30 लोक आहेत पदावरती, फक्त वर खाली खुर्ची झाल्या, दुसरं काही झालेलं नाही आहे. त्यांनीच बोललेले होते की आम्ही अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी करणार आहोत आणि आम्ही तुम्हाला न्याय देणार 100%. आता निवडून आलेत, आता फक्त त्यांच्या हातात सगळ्या दोऱ्या आहेत. किती वय द्यायचं, काय करायचं हे सगळं त्यांच्या हातात आहे. नाही दिलं तर हा विषय परत वेगळा होणार आहे, परत मुलं एकत्र येणार, परत आंदोलन होणार, परत पोलीस भरती पुढे जाणार, परत ऊन पडणार, भरपूर ऊन पडले की भरती घेणार नाही, परत पावसाळा चालू होणार, पावसाळा पडले की भरती घेणार नाही. मग काय झालं, वर्षातनं किंवा 5 वर्षातनं फक्त 2 वेळा भरती झाली तर मग खूप मोठ्या प्रमाणात अजून मुलांचं नुकसान होणार आहे. वेळच्या वेळी भरती झाली तर खूप मोठे फायदे होतात, पण वेळच्या वेळी भरती नाही झाली तर वय वाढ जाते, भरती कमी होतात, जागा कमी निघतात आणि सरकारला हेच पाहिजे असते. एवढंच त्यांचा विषय असतो. सो एकंदरीत खूप महत्त्वाचं विश्लेषण होतं की पोलीस भरतीच्या वयवाढमध्ये काय होणार, 1च वर्ष भेटणार का MPCच्या धर्तीवरती की अजून वयवाढ भेटणार, ह्याचा विषय
गुलदस्त्यात आहे आणि याच्यावरती लवकरच एक निर्णय येईल आणि निर्णयामध्ये एक लक्ष खूप महत्त्वाचं आहे की वयवाढ देणार पण किती वर्ष देणार हे आता सरकारच्या हातात आहे, लक्षात ठेवायचं. ते आता काय निर्णय घेतील त्याच्यावरती मुलांना मान्य करावं लागतील. नसेल तर त्यांनी आंदोलन केलं तर परत पदभरती पुढं जाईल आणि परत हे सगळे गोंधळ होतील आणि मग भरती ॲक्शनमध्ये चालवायला मग पावसाळा संपल्यानंतर सुरू होईल याची नोंद घ्यायची. आता विषय वेगळा आहे कारण की आता कोणत्याही पद्धतीनं विधानसभा नाही आहे, निवडणुका नाहीत, काय नाहीत. त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये सगळं फॅट निघून गेलेलं आहे. आता आपल्या हातात दोर आहेत असं त्यांना वाटते. आम्ही कसं करीन, कुठला फासा टाकीन तसं तुम्ही बिहेव करायचं, बाकी काही विषय नाही. सो खूप महत्त्वाचं विश्लेषण तुमच्यापर्यंत केलेलं आहे. विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतो आहे, चॅनलला लाईक करा, त्या पद्धतीने ह्या व्हिडिओलासुद्धा शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीने लाईकसुद्धा करा. टेलिग्राम चॅनल असेल, व्हॉट्सअप ग्रुपचं असेल, ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे. त्याच पद्धतीनं मुंबई स्पेशल फास्ट ट्रॅक बॅच जी 4 पदांसाठी खूप महत्त्वाची आहे, ती जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर पटकन ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. ॲडमिशनबद्दल, मुंबईच्या ॲडमिशनबद्दल सर मार्गदर्शन करा, तुम्हाला आपली टीम पटापट लगेचच टाकून देईल. सो अशा पद्धतीने खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर केलेली आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो आहे. तोपर्यंत धन्यवाद.